सायबर फसवणुकीप्रकरणी 110 खातेदारांवर गुन्हे. सोशल मीडियावरून शेअर बाजार गुंतवणूक, ऑनलाईन टास्क आणि डिजिटल अरेस्टच्या नावाखाली होणाऱ्या सायबर फसवणुकीविरुद्ध सोलापूर शहर पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. गुन्ह्यातील पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या म्यूल बँक खात्यांवर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत अशा 110 खातेदारांवर गुन्हे दाखल केलेत. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप आणि टेलिग्राम यांसारख्या प्लॅटफॉर्मवर आकर्षक जाहिराती देऊन सायबर भामटे नागरिकांची फसवणूक करतायत. फसवणुकीची रक्कम सायबर गुन्हेगार स्वतःच्या खात्यात न घेता सर्वसामान्य नागरिकांना आमिष दाखवून किंवा फसवून त्यांच्या बँक खात्यांचा वापर करतायत. अशा खात्यांना म्यूल बँक अकाउंट म्हटलं जातं. पोलिसांनी केलेल्या तपासात सोलापुरात सुमारे 400 ते 450 म्यूल खाती सक्रिय असल्याचं निष्पन्न झालंय. सायबर चोरट्यांनी संगनमत करून आपले बँक खातं फसवणुकीच्या रकमा स्वीकारण्यासाठी, पुढे पाठवण्यासाठी आणि आर्थिक व्यवहार करण्यासाठी वापरू देणाऱ्या 110 खातेदारांची माहिती बँकांकडून मिळवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. अधिक तपास शहर सायबर पोलीस ठाणे करत आहे. पर्यावरण पूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल आता फक्त ₹2800 मध्ये. सानविग्राम जनशक्ती फाउंडेशन व सानविग्राम जनशक्ती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी तसंच नोकरदार वर्गासाठी विशेष सायकल योजना राबवण्यात येते. बाजारात सुमारे 4500 ते 5500 किमतीची पर्यावरण पूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल फक्त ₹2800 मध्ये उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेचा लाभ अनेक नागरिकांनी घेतलाय. आपण या संधीचा लाभ घ्यावा. महत्वाची सूचना, या योजनेसाठी पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे. नाव नोंदणी करताना कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही. सायकल प्रत्यक्ष स्वीकारताना फक्त ₹2800 भरावे लागतील. या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन समन्वयक व्यंकटेश अमृतम यांनी केलं. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क प्रथमेश अमृतम 87 33 87 14 43. जनदर्पण न्यूज चॅनल, मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय जवळ, सोलापूर.